नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर एका पाठोपाठ एक गेल्या महिन्याभरामध्ये नवनवीन आव्हानं उभी ठाकली आहेत आणि यापैकी 2 प्रकरणांमध्ये एक समान प्रकारचेच आरोप आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशचे अध्यक्ष महबूब शेख यांच्यावर औरंगाबादमध्ये बलात्काराचा आरोप असलेला गुन्हा दाखल झालाय। तशाच प्रकारचा गुन्हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबईत दाखल झालाय। एका बाजूला राष्ट्रवादीच्या या 2 नेत्यांच्या बाबत एक समान आरोप दाखल होत असताना दुसऱ्या बाजूला नवाब मलिक यांच्या जावयाला अंमली पदार्थ व्यवहार प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणांना एकत्रितरित्या पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वासमोर मांडलं गेलं असता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने स्पष्टपणे भूमिका घेतली आहे। त्या भूमिकेनुसार महबूब शेख यांना क्लीन चिट दिली गेली, नवाब मलिक यांनाही त्याच प्रकारची वागणूक मिळाली। धनंजय मुंडेंच्या बाबत मात्र तसं होताना दिसलं नाही। धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत, त्यांचा काय निर्णय घ्यायचा ते पक्षासोबत बोलून लवकरात लवकर ठरवावं लागेल अशा शब्दांमध्ये शीर्षस्थ पक्षाच्या नेतृत्वाची भूमिका ही बरच काही सुचवून जाते का असा सवाल महाराष्ट्राच्या राजकारणाला पडला आहे। महबूब शेख आणि नवाब मलिक यांच्याबद्दलचा निर्णय वेगळा असतो का आणि धनंजय मुंडे यांच्याबाबत पक्षाची भूमिका वेगळी असते का असाही प्रश्न त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात विचारला जातोय। त्याच निमित्तानं आजच्या लक्षवेधीच्या चर्चेचा विषय प्रत्येकाला वेगळा न्याय। या विषयावर चर्चा करण्यापूर्वी दिवसभरामध्ये काय काय घडलं त्याचा एक छोटासा आढावा आपल्या समोर सादर करतो। सगळ्यात पहिल्यांदी आज राष्ट्रवादीच्या प्रमुख 3 नेत्यांची मुंबईमध्ये बैठक झाली, ज्यात जयंत पाटील होते, अजित पवार होते आणि धनंजय मुंडे। या नेत्यांच्या बैठकीच्या सुमारासच शरद पवारांची प्रतिक्रिया आली। शरद पवारांनी धनंजय मुंडेंच्या बद्दल एक स्पष्ट भूमिका मांडली, नवाब मलिकांच्या बद्दल भूमिका मांडली आणि हे सगळं घडत असतानाच जयंत पाटील यांनी सुद्धा धनंजय मुंडेंच्या बाबतीत पक्षाची भूमिका काय आहे हे सांगताना एक महत्त्वाचं वाक्य वापरलं की मंत्रिमंडळात फेरबदलाची धनंजय मुंडेंच्यामुळे काहीही गरज पडणार नाही। हे असं वक्तव्य होत असतानाच धनंजय मुंडे जनता दरबारासाठी पक्षाच्या कार्यालयात पोहोचले आणि पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार सुरू करण्यापूर्वी धनंजय मुंडेंनी काय भूमिका घेतली, काय वक्तव्य केलं ते पाहणं फार रंजक ठरणार आहे। कारण खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे प्रकरणाचा पहिला महत्त्वाचा वळणाचा टप्पा तिथं आलाय। तेव्हा धनंजय मुंडे काय बोलले ते ऐकूयात। दरम्यान या प्रकरणामध्ये शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या सुद्धा भूमिका आलेल्या आहेत, त्या ऐकूया। त्यांच्याबद्दलचा आरोप आणि त्याचं स्वरूप, माझ्या मते त्या आरोपाचं स्वरूप गंभीर आहे आणि साहजिकच या संबंधीची काय विचारणे हा पक्ष म्हणून आम्हाला लोकांना करावा लागेल आणि यासाठी मी पक्षाचे जे माझे प्रमुख सहकारी आहेत त्यांच्याशी माझं अद्याप काही बोलणं झालेलं नाही, पण या सगळ्यांना मी पूर्णपणाने विश्वासात घेणार आहे। एका व्यक्तीने त्यांच्याबद्दल, महिलेने त्यांच्याबद्दल तक्रार केलेली आहे, त्याचा शहानिशा केल्याशिवाय त्याच्या निष्कर्षाप्रत येणं योग्य होणार नाही आणि मला खात्री आहे की ज्यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे ते त्याचा शहानिशा करत आहेत, त्यामुळं आम्ही त्यात कोणताही हस्तक्षेप करणार नाही। साहेबांना सविस्तर माहिती दिलेली आहे आणि माझं व्यक्तिगत जे म्हणणं आहे सर्व प्रसार माध्यमांना या ठिकाणी दिलेलं आहे। पक्षाचे सर्व नेतृत्व हे
ते विचार करतील आणि त्या बाबतीत त्याच्यानंतर निर्णय थँक्यू. एका बाजूला धनंजय मुंडे पक्ष ठरवेल आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरवतील ते होईल असं म्हणत असताना काय सूचित करतायत हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मतदाराला कळणार नाही असं नाही. धनंजय मुंडेंनी स्पष्टपणे हा संकेत पक्षाला दिलाय की जे काही करायचंय ते पक्षानं करायचंय आणि पक्ष जे करेल त्याची प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही. हा एक मुद्दा झाला. दुसरा महत्वाचा मुद्दा, ज्या महिलेनं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत तिनं पुन्हा एकदा पोलीस स्टेशन गाठलं आणि न्याय मागितला. मेरी शिकायत यही है कि उसने जो मुझे बचपन से कहा कि मैं तुझसे शादी करूंगा और सन 2008 से 9 में मैं इंदौर जाके शिफ्ट हो चुकी थी, मैं अपनी जिंदगी जी रही थी आराम से. फिर वो मुझे ढूंढता हुआ वापस 2013 में इंदौर आया और उसने वहाँ भी जबरदस्ती मुझे फॉर्च्यून होटल में बुलाया और वहाँ पे उसने मेरे साथ सेक्स किया, सब कुछ किया. कितने साल से चल रहा था और किसके खिलाफ है? नाम लेकर बता सकते हैं किसी के? धनंजय मुंडे. या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो. आपल्या सोबत ॲडव्होकेट असीम सरोदे, काँग्रेसचे प्रवक्ता गोपाळ तिवारी, राजकीय विश्लेषक या नात्यानं जयंत माइंडकर, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता भालचंद्र शिरसाट, तसंच आपल्या सोबत दादासाहेब मुंडे जोडले गेलेले आहेत. ते धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता या नात्यानं मुख्य प्रवक्तेपदी असलेले महेश तपासे आपल्या सोबत आहेत. सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूयात. पटकन आपण या चर्चेची सुरुवात करण्यासाठी महेश तपासेंना सुरुवातीला संधी देतो आहोत. महेशजी, आपल्या शीर्षस्थ नेतृत्वाचं काय म्हणणं आहे ते सगळ्यांनी ऐकलंय, त्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया पण ऐकली आहे. ती प्रतिक्रिया आल्याच्या नंतर जयंत पाटलांचं एक महत्वाचं वक्तव्य आलं की धनंजय मुंडेंना ब्लॅकमेल केलं जात होतं. या 3 वक्तव्यांमध्ये काही संदर्भ आहेत का याबाबत सांगा. आणि जेव्हा आपलं नेतृत्व असं म्हणतं की आरोप अत्यंत गंभीर आहेत, त्याच्यानंतर संबंधित व्यक्तीची पाठराखण जयंत पाटील का करतायत? महेशजी, मला वाटतं सुरुवातीपासूनच धनंजय मुंडेंनी त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे अशा पद्धतीची भूमिका कालपासून त्यांनी मांडली आणि म्हणूनच त्याच्यामध्ये काय वेगळं नाही. जयंत पाटील जे म्हणाले तेच म्हणाले की सध्या विषय तपास त्या संदर्भातला होत आहे आणि तपासाअंती सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतील अशी त्यांनी मांडली. पवार साहेबांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की हे 2 प्रश्न आपल्या संदर्भामध्ये, एकीकडे नवाब मलिकांच्या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारला, दुसरीकडे धनंजय मुंडेंचा राजीनामा, विषय राजीनाम्याचा होता. विषय धनंजय मुंडेंचा राजीनामा पार्टी घेणार का असा प्रश्न पत्रकारांनी पवार साहेबांना विचारला. त्याच्यावर पवार साहेबांचं जे वक्तव्य होतं ते असं होतं की अशा संदर्भामध्ये पक्षाच्या नेतृत्वामध्ये किंवा पक्षाच्या कोर कमिटीमध्ये काही चर्चा झालेली नाही. ती चर्चा कोर कमिटी सोबत झाल्यानंतर पुढची दिशा काय असेल किंवा रूपरेषा काय असेल ती आम्ही सगळ्यांना सांगू. अशा पद्धतीचे 3 नेत्यांचे 3 वक्तव्य झाले. त्याच्यात वेगळं काहीच नव्हतं किंवा वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा काही अर्थ नाही. पवार साहेबांनी कुठलाही निर्णय घेत असताना पवार साहेब नेहमी कोर कमिटीची सल्ला मसलत करून तो निर्णय घेत असतात. प्रदेशचे अध्यक्ष जयंत पाटील हे स्वतः मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे, गृह खात्याचे माजी मंत्री पण ते राहिलेले आहेत. त्याच्यामुळे तपासाअंती काय गोष्टी समोर येतील त्याच्या अनुषंगाने काय कारवाई करू आणि ज्यांचा आरोप केला ते खुद्द सामाजिक न्याय मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी सांगितलंय की त्यांना सुरुवातीपासून ब्लॅकमेल केलं जात आहे. आता सगळ्या गोष्टी भविष्यात तपासामध्ये उघड होतील. बर, आता आपण पटकन दादासाहेब मुंडेंकडे जाऊ. दादासाहेब मुंडे हे धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत. दादासाहेब मुंडे, ज्या पद्धतीनं आता महेश तपासेंनी भूमिका मांडली ती तुम्हाला ऐकायला आलेली असेल. पवार साहेब म्हणतात की धनंजय मुंडेंवर असलेले आरोप गंभीर आहेत, त्यांच्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. काय निर्णय घ्यायला हवा असं तुम्हाला वाटतं? धनंजय मुंडे समर्थक या नात्यानं तुम्ही सांगा. प्रसादजी, सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातले अत्यंत उमदे नेतृत्व आहे. गेल्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर त्यांनी स्वतःची राजकीय ओळख निर्माण केलेली आहे.
गेली अनेक वर्ष झालं आम्ही त्यांना ओळखतो. त्याच्याबरोबर मी भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही बरोबरच होतो. ते राष्ट्रवादीमध्ये गेले आणि मी काँग्रेसमध्ये गेलो गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या निधनानंतर. आम्ही सहकारी म्हणून काम करताना आम्हाला असं वाटतं की शरदचंद्रजी पवार साहेबांचा धनंजय मुंडेंच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे. धनंजय मुंडे आज जे काही आहेत ते शरदचंद्रजी पवार आणि अजित पवार साहेब यांच्या विश्वासामुळे इथपर्यंत पोहोचले, हेही आपल्याला मान्य करावं लागेल. मात्र शरद पवार साहेबांच्या एका शब्दाचा काहीतरी अर्थ करायचा आणि त्या संदर्भात वावटळ उठवायची हे काही बरं नाहीये. मला असं वाटतं की शरदचंद्रजी पवार असं म्हणाले की तो गंभीर विषय आहे. मी याच्या पुढे जाऊन असा विचार करतो की कुठल्या तरी हॉटेल्समध्ये किंवा कुठल्या तरी बार रेस्टॉरंटमध्ये गाणं म्हणणारी एखादी महिला एखाद्या गंभीर पद्धतीनं एखाद्या कॅबिनेट मंत्र्यावर आरोप करते, हा सुद्धा पवार साहेबांनी विचार केला असेल की कुणीतरी महिला उठते ना आपल्या एवढ्या मोठ्या मंत्र्यावर आरोप करते, तेव्हा याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे, असाही त्याचा अर्थ असू शकतो. बरं. हा विचार तुम्ही का करत नाही? आणि म्हणून पवार साहेबांच्या या इशाऱ्याचा अर्थ असाही असू शकतो की रोज कुणीतरी एखादी महिला उठेल, आपल्या मोठ्या माणसावर आरोप करेल, कुठेतरी महिला 10-15 वर्षानंतर पोलीस स्टेशनला जाईल आणि असं काहीतरी घडलं असं सांगतो की त्याचा आपण अशा पद्धतीने उपयोग करू. हे काही चांगले का राज्यासाठी आणि एखाद्या चांगल्या नेतृत्वासाठी? त्याचाही आपण विचार केला पाहिजे. ठीक. दादासाहेब, आपली ही भूमिका पोहोचली. दरम्यान आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की दादासाहेब मुंडे या क्षणाला बीडमध्ये आहेत आणि तिथलं नेटवर्क थोडं खराब असल्याने त्यांचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. आपण ही तांत्रिक चूक सुधारण्याचा प्रयत्न करूच. दरम्यान भालचंद्र शिरसाट आपल्या सोबत जोडले गेले आहेत. भालचंद्र शिरसाट, चर्चेतले टप्पे आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. याआधी ज्या 2 वक्तव्यांनी मत प्रदर्शन केलं तेही आपल्यापर्यंत पोहोचलं असेल. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत असं ज्या वेळेला पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व म्हणतं तेव्हा त्याचे काय अर्थ काढावेत हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं समोर येत आहे. तुमच्या लेखी, भारतीय जनता पार्टीच्या लेखी, धनंजय मुंडेंवरचे आरोप गंभीर आहेत, त्यांचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, याचा अर्थ काय असू शकतो? भालचंद्र शिरसाट. नामदार धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप निश्चित रूपाने गंभीर आहेत, अक्षम्य आहेत. पोलिसात त्याची तक्रार झालेली आहे, कोर्टामध्ये धाव घेतलेली असली आणि पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतलेली असली आणि पक्षश्रेष्ठी त्या मेहबूब शेखला वेगळा न्याय, नवाब मलिकला वेगळा न्याय, धनंजय मुंडेला वेगळा न्याय देत असले तरी भारतीय जनता पार्टीसाठी मेहबूब शेख, नवाब मलिक, धनंजय मुंडे हे सर्व एका माळेचे मणी आहेत. त्यांनी कोणाशी संबंध ठेवला, त्यांच्या संमतीने ठेवला का जबरदस्तीने ठेवला, हा तपासाचा विषय, हा भारतीय जनता पक्षाचा विषय नाही. परंतु आज पोलिसात तक्रार झालेली आहे, जबरदस्तीची तक्रार झालेली आहे आणि या तक्रारीनंतर नैतिकतेच्या दृष्टीने त्यांनी पदावर राहणं योग्य ठरणार नाही अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. भालचंद्र शिरसाट, कायद्यानुसार तर्काला काय तर्क होतं आणि असे वादाला साहेब प्रतिवाद सांगतील. या नात्यानं आत्ताच्या घडीला एक मुद्दा समोर आला, तो आपण ऐकला असेल. धनंजय मुंडेंचे समर्थक असलेले दादासाहेब मुंडे असं म्हणाले की कोणी एक महिला उठते आणि राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यावर आरोप करते, याला कितपत गांभीर्यानं घ्यायचं याचाही विचार व्हायला हवा. हा तर्क आपल्याला पटतो का? नाही, बरोबर आहे. नाही, बरोबर आहे ना. दादासाहेब मुंडे त्यांचे समर्थक असल्यामुळे त्यांनी म्हटलंय, पण धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली दिलेली आहे. इथे काही काळाबेरा आहे का? त्यांच्यावर त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न आहे का? तर रेणुका शर्मा बरोबर माझे संबंध होते हे त्यांनी कबुली दिलेली आहे आणि करुणाबरोबर संबंध होते, रेणुका बरोबर संबंध होते. त्या संबंधात कुठे बिनसलं हा तपासाचा भाग असेल, परंतु संबंध होते आणि आता बिनसलेला आहे हे सत्य. आणि केवळ याच्यावरती आज जी पोलिसात तक्रार झालेली आहे, पोलीस असतील, परंतु नैतिकतेच्या दृष्टीने जोपर्यंत रेणू शर्मा बरोबर माझे संबंध आहेत असं धनंजय मुंडे म्हणाले नाही. प्रसादजी, एक लक्षात ठेवा,
एक मिनिट भालचंद्र शिरसाट जी, प्रसाद जी एक लक्षात घ्या, भालचंद्रजी. प्रभू रामचंद्रांचं हे राज्य आहे. त्यांना विचारा ते एक असं मिनिट. कधी म्हणाले धनंजय मुंडे असं कधी भालचंद्र म्हणाले? शिरसाट, दादासाहेब मुंडे एक प्रश्न आपल्याला विचारतायत. तो आवाज आपल्यापर्यंत कदाचित पोहोचला असेल नसेल, पण तुम्ही बोलत असताना तो आवाज सुरू होता. दादासाहेब आपल्यासाठी संधी देतोय, तुम्हाला काय म्हणायचंय ते स्पष्टपणे बोला. दादासाहेब मुंडे. शिरसाट साहेब असं म्हणाले की रेणू शर्मा बरोबर त्यांचे संबंध होते असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत. धनंजय मुंडे असं म्हणाले नाहीत की त्यांचे रेणू शर्मा बरोबर संबंध आहेत. धनंजय मुंडे असं म्हणालेले आहेत की करुणा नावाच्या ज्या महिला आहेत त्यांच्या संबंधात मी होतो. या रेणू शर्मा ज्या आहेत त्या करुणा शर्माच्या बहीण आहेत असं त्या सांगतात. आणि आता आपल्याला माहित असेल की थोड्या वेळापूर्वी या रेणू शर्मा यांच्यावर एका हेगडे नावाच्या माणसानं आता त्या आम्हाला ब्लॅकमेल करतात अशी तक्रार आता दिलेली आहे. तुम्ही त्याच्यावर दुरुस्ती करा. धनंजय मुंडे असं म्हणाले नाहीत की मी असं रेणू शर्माशी माझे काही संबंध आहेत. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांनी हे लक्षात घ्यावं की धनंजय मुंडे सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये 2006 होते. जेव्हापासून ही घटना सुरू झाली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीमधले काही माणसं धनंजय मुंडेच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांना ही गोष्ट माहीत असावी कदाचित. मग त्याबद्दल शिरसाटांनी बोलावं. असं हातचं राखून शिरसाटांनी आरोप करू नयेत. मी मुंडे आहे म्हणून धनंजय मुंडेची बाजू घेतो असं समजू नका. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंना सोडल्यानंतर धनंजय मुंडेंच्या भूमिकेला विरोध करणारा मी कार्यकर्ता आहे. आज धनंजय मुंडेंची भूमिका याच्यासाठी मला आवडलेली आहे की या देशामध्ये एखादा आरोप आपल्यावर झाल्यानंतर त्या आरोपाला सामोरे जात असताना प्रामाणिकपणे त्यांनी हे मान्य केलेलं आहे की मी या महिलेच्या संबंधामध्ये होतो, करुणा नावाच्या महिलेच्या संबंध होतो, मला मुलं आहेत, मी माझी सामाजिक बांधिलकी पूर्ण केलेली आहे. त्यानंतर हा बलात्काराचा आरोप होतो आणि याच्यावर रान उठवलं जातं. भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये अनेक असे लोक आहेत त्यांच्याबद्दल असे आरोप झाले होते. लोणीकरांचा विषय असेल, खुद्द पंतप्रधानांच्या बाबतीतला विषय आपल्याला माहित आहे. आणि अशा पद्धतीने फक्त धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचा हा जो प्रकार आहे तो शिरसाट आणि भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यांनी करू नये. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलेलं आहे की पोलीस तपास व्हावा आणि पोलीस तपासाबद्दल या बद्दलची मतं बाहेर यावीत. त्यापूर्वी भाजपच्या प्रवक्त्यांनी असं बिनबुडाचं किंवा रेणू शर्मा बरोबर धनंजय मुंडे. दादासाहेब मुंडे यांचा बोलता बोलता अचानक आवाज थांबलाय, अन्यथा ते जे बोलत होते त्याला पूर्णपणे मांडण्याची संधी आपण दिलेली होती. भालचंद्र शिरसाट, तपशिलात थोडीशी सुधारणा करायला हवी. जी गोष्ट दादासाहेब मुंडेंनी मांडली ती सुद्धा आपण लक्षात घ्या. संपूर्ण फेसबुक पोस्ट मध्ये त्यांनी करुणा शर्मा या महिलेच्या बाबतीत विधान केलेलं आहे. रेणू शर्मा या महिलेच्या बाबतीत संबंध असल्याचं कुठलंही विधान केलेलं नाही. तुम्ही तुमच्या तपशिलामध्ये थोडीशी दुरुस्ती करावी. हा एक महत्वाचा मुद्दा झाला. दुसरा तपशील पुढे जाण्यापूर्वी मला गोपाळ तिवारींना एक प्रश्न विचारायचा आहे की गोपाळ तिवारी, या प्रकारची प्रकरणं कशी हाताळली जावीत याच्यासाठी राजकारण्यांमध्ये आपापसात काही आचारसंहिता ठरलेली असते का? प्रसादजी, राजकारणामध्ये नैतिक आचरण आणि चारित्र्याला नक्कीच महत्त्व आहे आणि त्याचप्रमाणे अनेक राजकीय नेत्यांच्या विरोधी चारित्र्य हननाचे प्रकार पण होतात. म्हणजे दोन्ही बाजू आहेत त्याच्यामध्ये. आणि आता आमच्या मित्रपक्षांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी आत्ताच त्यांच्या पक्षाच्या अध्यक्ष म्हणून, त्यांच्या पक्षाचं नेतृत्व म्हणून एक भूमिका जाहीर केलेली आहे. वास्तविक आता ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे मी फडणवीसांची पण मुलाखत बघितली. ते पण असे म्हणले की याची चौकशी झाल्यावरच काहीतरी बोलता येईल. म्हणजे फडणवीस देखील या मुद्द्याला आलेले आहेत. आणि अजून एक दुसरी गोष्ट सांगू शकतो की ज्या रेणू शर्माच्या महिलेच्या वरून हे सगळं वादळ उठलंय, तर भाजपचे उपाध्यक्ष कृष्णा हेगडे यांनी ह्या हनी ट्रॅप करतात रेणू शर्मा आणि त्यांच्या विरुद्ध त्यांनी तक्रार केलेली आहे. ह्या ब्लॅकमेलिंग करतात ते. म्हणजे हे आम्ही तुम्ही नाही बोलत आहे, हे भाजपच्या एका वरिष्ठ उपाध्यक्ष कृष्णा जे हेगडे आहेत त्यांनीच आता अगदी जाहीर गोपाळ तिवारी, आता कसं आहे ना, वळण किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं राजकारणात एखाद्या प्रकरणाला लागतं. धनंजय मुंडे यांच्या आयुष्यात जे काही घडलं त्यावेळेला ते भाजपात होते आणि कृष्णा हेगडे यांना जेव्हा रेणू शर्मा छळत होत्या त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते. हा एक केवळ आणि केवळ तपशिलाचा भाग आहे. जयंत माइनकर, या संदर्भात आपलं काही निरीक्षण? इथे एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की पॉवर करप्ट्स
ऍब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ऍब्सोल्युटली असं म्हटलं जातं. आता इथे असंच घडलेलं आहे का? तर मला दादासाहेब मुंडे एक फार सुंदर वाक्य बोलले की 2006 ला सुद्धा धनंजय मुंडे तिथे होते. 2003 पासून जर काय संबंध आहेत असं मान्य केलं जातं, तर 2003 ते 2010 जेव्हा भाजपमध्ये ते होते तेव्हा ते मान्य का नाही केले गेले? तेव्हा त्यांना माहिती नव्हतं का की जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत येऊ द्यायचं नाही? एक दोन मला लिगल गोष्टी सांगायच्या आहेत. त्यातले एक, माझ्या दृष्टीने देर इज अ थिन लाईन ऑफ डिफरन्स बिटवीन सेक्स विथ कन्सेंट अँड रेप. माझ्या दृष्टीने संमतीने संभोग होणं आणि बलात्कार याच्यात एक फरक आहे. आणि मला असं वाटतं आपल्यावर कुठला तरी 10 ते 15 वर्ष बलात्कार झाला असं म्हणणं म्हणजे याला कायद्यात सुद्धा कशी मान्यता असेल हा मला फार मोठा प्रश्न आहे. आणि कदाचित इथेच हे आपल्याला जेवढं पाहिजे त्या गोष्टी ज्या क्षणी मिळणं बंद होतं त्या क्षणी आपण पोलिसात जात तर नाही ना. जे मी टू प्रकरणात जशा प्रकारचे आरोप झाले तशा प्रकारचे 10 ते 12 वर्षांनी आमच्या बाबतीत असं काही घडलं असं म्हणून तर आपण सांगत नाही ना. इथे एक मला धनंजय मुंडेंच्या विषयी एक अजून गोष्ट बोलायची. त्यांनी वेळेची मर्यादा जयंतराव वेळेची मर्यादा आहे, पटकन कृपया. हा, अगदी मला एक अतिशय आनंद वाटतो की त्यांनी आपण सांगितलं की त्यांच्या मुलांना सुद्धा नावं दिली आहेत. आता इथे प्रश्न असा येतो की आपलं निवडणुकीचं ऍफिडेव्हिट फाईल करताना आपल्याला ही सुद्धा मुलं आहेत हे धनंजय मुंडेंनी लिहिलेलं आहे का? सेक्स आउट ऑफ वेडलॉक हे इल्लीगल नाही हे मान्य करून मी विचारतोय. आणि जर ते लिहिलेलं नसेल तर जसं मगाशी पंतप्रधानांचा उल्लेख झाला की पंतप्रधानांनी आपल्या पत्नीलाच 4 वेळेला अर्जात लिहिलेलं नाही तिचं नाव आणि 5व्यांदा लोकसभेत लिहिलं, तशा प्रकारची ही चूक आहे. आणि या चुकीवर इलेक्शन कमिशन काही ऍक्शन घेऊ शकते का? मी इथे मोरॅलिटी वगैरे आणत नाही. भालचंद्र शिरसाट नीतिमत्ता आपल्या जवळ भाजपच्या ऑफिसमध्ये याच्यावर उत्तर घेऊयात आपण भालचंद्र शिरसाटांचं. भालचंद्र शिरसाट, या आक्षेपांच्या संदर्भात आपलं उत्तर काय असेल? कायदेशीर दृष्ट्या हे प्रकरण कुठल्या दिशेला जाताना दिसतंय? प्रसादजी, कायदेशीर दृष्ट्या त्याचा तपास कायदेतज्ञ करतायत, पोलीस करतायत आणि भारतीय घटनेनुसार जे अयोग्य असेल त्याच्यावरती योग्य ती कारवाई होईल अशी अपेक्षा मी करतो. माईनकरांसारखे तज्ज्ञ त्यांना नैतिकतेचं काही पडलेलं नाहीये. त्यांना फक्त कायदेशीर दृष्ट्या काय ती संमती होती का नव्हती का, संमतीनंतर ज्या वेळेला विरोध झाला, संमतीचं रूपांतर तक्रारीत झालं, ते कसं झालं हा सगळा तपास पोलीस करतील ना. पोलिसाला ठरवू देत ना, कायद्याला ठरवू देत. निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोगाकडे तक्रार जाईल. निवडणूक आयोगाने असं कुठेही लिहिलेलं नाही आपल्या पत्नीचं नाव लिहिताना एकाच पत्नीचं नाव लिहा. मला खरंच माहित नाही, परंतु मुस्लिम समाजामध्ये एखाद्या उमेदवाराला जर 3 पत्नी असेल तर त्यांनी 3ही पत्नींचं नाव लिहिणं बंधनकारक आहे का याची माझ्याकडे आत्ता माहिती नाही. असीम सरोदन सारखे जे तज्ज्ञ आहेत ते सांगू शकतील. 3 पत्नी आणि 3 पत्नींपासून झालेली सर्व अपत्य, तसंच जसं धनंजय मुंडेने म्हटलंय त्यांना 2 पत्न्या आहेत, ठीक आहे. आणि लिव्ह इन रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो, लिव्ह इन रिलेशनशिप, विवाह नाही परंतु याला लिव्ह इन रिलेशनशिप, रिलिव्ह इन रिलेशनशिप हे न्यायालयाने मान्य केलेलं आहे आणि त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. त्याचा कायदेशीररित्या त्याचा निकष निघेल, आम्ही त्याची वाट बघू. पण नैतिकतेचं काय? नैतिकतेसाठी वाट बघण्याची आवश्यकताच नाही. ठीक. भालचंद्र शिरसाट, या तपशिलावरची चर्चा अजून करतच राहू आपण. दरम्यान दादासाहेब मुंडेंना एक तपशील मांडायचा आहे, त्याची संधी देतोय आपण त्यांना. प्रसादजी, भालचंद्र शिरसाट साहेबांना विचारा की भारतीय जनता पार्टीचा आणि नैतिकतेचा काही संबंध आहे का? भारतीय जनता पार्टी या देशातल्या संविधानाला तरी मानते का? आणि जर असं असेल तर उत्तर प्रदेशामधली घटना फार काही जुनी नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सगळे सांगावं की ते कार्याला किती मानतात. त्यांना हे विचारा, भारतीय जनता पार्टीने गेल्या 5 वर्षात काय काय केलंय. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की माझ्या स्वतःवर राम शरद शिंदे या महाराष्ट्राचे जे गृहमंत्री होते त्यांनी स्वतः माझ्या विरोधात एक फिर्याद दिलेली आहे, खोटी फिर्याद. त्यांना स्वतः विचारा नैतिकता त्यांचा काय संबंध
आहे म्हणून. दादासाहेब एक तो मिनिट थांबा, कार्यकर्ता हा मुद्दा पूर्ण भरकटताना दिसतोय, त्यामुळे मी थांबवतो. दादासाहेब मुंडे, आत्ताच्या घडीचा विषय हा वेगळा होता. तुम्ही ज्या मुद्द्यांना मांडायला लागलात ते आत्ताच्या मुद्द्याला धरून नाही म्हणून थांबवलंय. महेश तपासे आपल्या सोबत आहेत. महेश तपासे, चर्चेतला एक पुढचा मुद्दा आता येतोय तो असा की जे आरोप धनंजय मुंडेंवर झाले ते गंभीर असतात, मेहबूब शेखवर यांच्यावर पण तेच आरोप झाले, त्या प्रकरणात मात्र वेगळी भूमिका का घेतली जाते असा प्रश्न आता उपस्थित होतोय. मेहबूब शेखवर आरोप झाल्यानंतर त्याची चौकशी सुरू झाली. चौकशी सुरू होत असताना गृहमंत्र्यांकडे जी माहिती उपलब्ध झाली त्याच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी स्वतः देखील अनेक वेळा मीडियाच्या समोर सांगितले, ज्या पीडित महिलेने मेहबूब शेखवर आरोप दाखल केले त्या महिलेचं आणि मेहबूब शेखचं दुरूनही संबंध अनेक वर्ष आलेला नव्हता. दोघांचे टेलिफोनचे लोकेशन पाहण्यात आले. ज्या तारखेचा उल्लेख मेहबूब शेखच्या तक्रारीमध्ये केला गेला त्या तारखेला मेहबूब शेख औरंगाबादला नसून त्याच्या गावी बीडला होता. दीपावलीचा सण असल्यामुळे तो बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांच्या सोबत दीपावली निमित्त भेटीगाठी घेत होता. त्याचे सीसीटीव्हीचे फुटेज देखील औरंगाबादच्या पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मेहबूब शेख हा निर्दोष आहे असा साधारण निकष, असा साधारण तपासाचा सूर निघतोय. आता त्याच्यानंतर गृहमंत्र्यांनी त्याच्या संदर्भातली भूमिका घेतली आणि मेहबूब शेखने देखील जाहीर पत्रकार परिषदेमध्ये हे म्हणाला की जर मी दोषी असेल तर मला तुम्ही फासावर लटकवा, मी कुठल्या तपासाला घाबरत नाही. त्याच्यानंतर मेहबूब शेख औरंगाबादला गेले. 4-5 तास पोलिसांची त्याची जी काय तपासणी होती ती पण इन्व्हेस्टिगेशन झाली. त्याच्यामुळे तपासाला कोण घाबरत नाही आणि पवार साहेबांची भूमिका स्पष्ट होती. या ठिकाणी एक कॅबिनेट दर्जाच्या नेत्यावर, मंत्र्यावर हा आरोप केला झालाय. त्या आरोप त्या संदर्भातला खरा की खोटा हा तपासांती कळेल, परंतु ज्या कॅबिनेटच्या मंत्र्यावर आरोप होतं ही बाब गंभीर आहे हे लक्षात घ्या तुम्ही. अगदी 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 तुमच्या लेखी कॅबिनेटच्या मंत्र्यावर झालेले आरोप अत्यंत गंभीर आहेत आणि पक्ष त्या दृष्टीनं त्याच आरोपांकडे पाहतो आहे. जयंत माइंडकरांना एक पुढचा प्रश्न पटकन विचारतो. जयंतराव, ज्या पद्धतीनं आरोप होत आहेत ते जर समजा एखाद्या सामान्य माणसावर झाले असते तर एव्हाना ती माणसं कशा प्रकारच्या कायदेशीर कारवाईला सामोरी जाताना आपल्याला दिसली असती? बापरे, मला भीती वाटते याचं. कारण बलात्काराच्या आरोपाला जी पनिशमेंट आहे ती 7 वर्ष कमीत कमी आहे. त्याच्यानंतर तो जर का माणूस सरकारी नोकरीत असेल तर आतापर्यंत त्याची सरकारी नोकरी गेली असती. प्रायव्हेट नोकरीत असेल तर त्याला आतापर्यंत सस्पेन्शन झालं असतं. आणि सर्वात महत्वाचं, प्रायव्हेट लाईफ, व्यक्तिगत जीवन हे संपूर्ण संपलं असतं. त्यांनी केलं आहे की नाही, काहीतरी त्याच्यातून घडलेलं आहे की नाही, त्यांनी चुकून हात तरी लावलाय की नाही त्या स्त्रीला, याची शहानिशा न करता केवळ आरोप झाल्याबरोबर त्या माणसाचं व्यक्तिगत जीवन पूर्ण संपलं असतं. इथे हे थोडासा वेगळा प्रकार दिसतो आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने या ज्या थिन लाईन ऑफ डिफरन्स आहे की जो सेक्स आणि बलात्कार याच्यामधले जे थिन लाईन आहे, संमतीने संभोग करणं आणि बलात्कार याच्यावर आणि 10 ते 15 वर्ष बलात्कार होऊ शकतो का, आणि या दरम्यान झालेल्या मुलांना. जयंतराव एक मिनिट जयंतराव, यासाठी आपल्याला थांबवतो. आपल्या सोबत वरिष्ठ कायदेतज्ञ अनिता बाफना जोडल्या गेल्या आहेत. अनिताजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? असीम सरोदे सध्या आपल्याकडे उपलब्ध नाहीयेत. अनिता बाफना आहेत त्या पॅनलवर, थोड्याच वेळात आपल्याला दिसायला लागतील. अनिताजी फोनवरून आपल्या सोबत आहेत. अनिताजी, माझा आवाज आपल्याला येतोय? येतोय. अगदी. एक प्रश्न आता या ठिकाणी असा उपस्थित झालेला आहे की नुसते आरोप झाले म्हणल्यावर तात्काळ कारवाईची गरज नाही, आरोपांची चौकशी झाली पाहिजे. आणि ते सुद्धा आरोप कुठले आहेत? छोटे मोठे नाही आहेत, तर ते बलात्काराचे आहेत. अशा प्रकारे सर्वसामान्य माणसं आणि प्रतिष्ठित पदाधिकारी यांच्यात कायदा भेद करतो का? कायदा कधीही कोणामध्ये भेद करत नाही आहे. आणि सर्वात प्रथम मी सांगू इच्छिते, मी जे डिस्कशन आतापर्यंत ऐकलं त्यात असं म्हटलंय की लिव्ह इन रिलेशनशिप हे ऍक्च्युली आहे काय, ते कायद्यामध्ये डिफाईन आहे काय? प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप हा एक शब्द आहे. त्याच्यामध्ये पण त्यांनी असं म्हटलंय एनी रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅरेज, म्हणजेच लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे, पण त्याला शब्द काय जोडलाय? इन द नेचर ऑफ मॅरेज. तर ते जर इन द नेचर ऑफ मॅरेज आहे तरच म्हणजे त्याला आणि त्या लेडीला ते प्रोटेक्शन मिळतं, तिच्या मुलांना मेंटेनन्स मिळतो, इंजंक्शन मिळतो, तिला घरी रेसिडेन्स ऑर्डर मिळतं.
किंवा आणखी म्हणजे पोट भरण्यासाठी तिला मदत मिळू शकते कायद्याने आणि तिच्यावर काय अब्युज होत असेल किंवा हा एक भाग झाला अनिताजी, पण आताच्या घडीला आरोपांचा विषय आहे. आरोप झाल्यानंतर सर्वसामान्य माणसाला मिळणारी वागणूक आणि प्रतिष्ठित पदाधिकाऱ्यांना मिळणारी वागणूक यात भेद कसा काय असू शकतो? असा भेद असू शकत नाही, तो सारखाच असतो. आरोपीला कधीही भेदभाव नसतो. कोर्टापुढे न्यायालयापुढे घटनेने तसं भेदभाव करण्याचं म्हणजे कुठेही आपल्याला दिसणार नाही ते. बर, आपल्याला या विषयावरची चर्चा पुढे न्यायची, एक छोटीशी वेळेची मर्यादा असल्यानं विश्रांती घेणं गरजेचं आहे. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लवकरच परत येतोय.